यामुळे तुकाराम मुंडे साहेब आमच्या मनावर राज्य करतात. म्हणजे आता साहेबांनी एकदम झोपवायचंच ठरवलंय की नाही, आता घाण साफ केल्याशिवाय गप्प बसायचंच नाही. मग येऊ दे कुठला बे भाष्य. नाही आणि साहेब, तुम्ही जे करताय त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आज कित्येक लोक आमच्या भविष्यासोबत आणि आमच्या आयुष्यासोबत खेळतात, पण तुम्ही आल्यानंतर एक दहशतीचं वातावरण तयार झालं आणि त्यामुळे ह्यांचे मुसके आवळलेत. मला अभिमान वाटतो सांगताना साहेब की तुमच्यासारखी लोक अजूनही सिस्टम मध्ये आहेत. असेच जर लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतील तर आपल्या देशाला पुढे जाण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. मी माझ्या आयुष्यात भरपूर लोकांकडून ऐकलं होतं की पॉवर असून देखील सिस्टम बदलणं अशक्य आहे, पण मी आज तुमच्याकडे बघून ठामपणे सांगू शकतो की ती लोक चुकीची होती आणि पॉवर जर राईट हातामध्ये असेल तर गोष्टी पण तशाच घडतात. तुमच्याकडे बघून मी शिकलो साहेब की माणूस एकटा का असना तो अख्ख्या सिस्टमला झुकवण्याची ताकद ठेवतो. आणि सध्या तुकाराम मुंडे साहेब काम करतातच तशी. कॅम्प बर्गर जो पुणेकरांच्या जवळचा विषय होता त्यांनीच पुणेकरांना फसवलं आणि तुकाराम मुंडे साहेबांनी जी ऍक्शन घेतली ती बरोबरच घेतली असं मला वाटतं. आणि आता ह्या जुबा केसरीवाल्यांना पण नोटीस पाठवली जे स्वतः खात नाहीत पण दुसऱ्यांना खायला भाग पडतात. यांच्या मिसगायडन्स मार्केटिंगमुळे कित्येक जणांचं नुकसान झालंय आणि मुंडे साहेबांनी यांच्यावर ऍक्शन घेऊन एकदम बरोबर केलंय. देशाबद्दल चांगल्या गोष्टी बोलायच्या असतील, युथला गाईड करायचं असेल त्यावेळी ह्यांची थोबड गप्प असतात. पण हे भिकारडे त्याच देशवासियांना पैशासाठी विमल विकायला पण तयार होतात. ह्यांना पैसे दिले तर हे कोणाचं गु पण खायला मागं पुढे बघणार नाहीत. आणि पुन्हा एकदा सेल्यूट आहे माझा तुकाराम मुंडे साहेबांना की ह्यांच्या मुसक्या आवडणं गरजेचं होतं आणि तुम्ही ते काम चोख केलंय. असंच काम करत राहावं साहेब, कारण तुम्ही आमची इन्स्पिरेशन आहात. बाकी मला अजून एक गोष्ट अशी वाटते की तुकाराम मुंडे साहेबांना इलेक्शन कमिशनर पण बसवायला पाहिजे, कारण मला बघायचंय की ह्या दिल्लीची चाकरी करणाऱ्या भिकाऱ्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे. मला आहे ना एकेकाचा माज उतरताना बघायचं. बाकी पुन्हा एकदा साहेबांना माझ्याकडनं खूप खूप आभार. तुम्ही जे करताय हे खूप जास्त गरजेचं आहे. मी कधीच कोणत्या क्रांतिकाऱ्याला क्रांती करताना पाहिलं नाहीये, पण मी ज्यावेळी तुम्हाला पाहतो त्यावेळी मला त्या गोष्टीचा आभास होतो की क्रांतिकारी कधी जन्माला येत नसतो, तो त्याच्या कर्तृत्वाने क्रांतिकारी असतो. आणि साहेब, मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगतो की मीही तुमच्यासारखं वन मॅन आर्मी बनण्याचा प्रयत्न करणार, झुकणार नाही तर झुकवायला शिकणार.